रेसिपी काय आपली? आपलं बिस्किट रोटी. बिस्कुट रोटी. हा, त्यात काय बिस्किट वगैरे वापरतो आपण? बिस्किट काय नाही, ते एकदम क्रिस्पी आहे ना, क्रिस्पीमुळे त्याला बिस्किट रोटी म्हणतात. बिस्किट वगैरे काय नाही. ओके, साहित्य सांगतो मला काय काय? आता बिस्किट बनवण्यासाठी उडीद डाळ, हां, धणे, हां, राई, कढीपत्ता, खोबरा, मिरची बुक्की आणि मीठ आणि हे बेसन. बेसन आणि ते वाटलेलं मिक्सरमध्ये टाकायला. आणि हे काय आहे? हे मैद्याचे आटा. अच्छा, मैदा आपण ते हे ऑलरेडी केलेलं आहे. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया आपण कृतीकडे. पहिल्यांदा आपण खोबरेल तेल टाकलेलं आहे. ओके, उडीद डाळ घ्या, थोडं धणे. हां, धणे टाका आणि हे टाका मिरची बुक्की, थोडं तिखट करूया आपण. आता तिखट आणि थोडं कढीपत्ता, राई. हां, बस. थोडं बदला का थोडं मीठ टाकायचे. हां, बस. आता थोडं खोबरं टाका, किसलेलं खोबरं आहे. ओके, बस ना. ओके, थांबा. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं. बरोबर. ओके ओके, आता काय करायचं? एक बॉल घ्या, ते वाटलेलं हजमा टाका. आता हे घ्या, चमच घ्या आणि थोडं बेसन. हां, बस. हे मिक्स करूया. आता तयार झालेलं आहे. ओके, हे आता आपलं सारण तयार झालं आहे. आता हे मैदा डो तयार केलेला आहे. हो, मैदा आणि थोडं गरम तेल आणि थोडं पाणी, दुसरं काय घालायचं नाही. ओके, आणि थोडं जरासे मीठ नावासाठी. ओके, पातळ शिक्क करायचा नाही. ओके, इथं वाटण घालू. ओके, वाटण कुठून आत घातलं हे कळतं का मला? बरोबर आहे. कशी वाटण कळलं नाही पाहिजे. ते तयार झालेलं आहे. क्या बात है. बिस्किट रोटी तयार झालेलं आहे. येस. ओके, क्या बात है. कळलं का? लिहून घ्या साहित्य आणि कृती. बिस्किट रोटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला मैदा, खोबरेल तेल, बेसन, तिखट, ओलं खोबरं, मोहरी, कढीपत्ता, उडीद डाळ आणि धणे. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये उडीद डाळ, धणे, तिखट, कढीपत्ता, मोहरी, मीठ आणि खोबरं परतून मिश्रण वाटून घ्यावं. एका बाउलमध्ये हे खोबऱ्याचं वाटण आणि बेसन एकजीव करून घ्यावं. मैद्याची लाटी पिठात घोळवून लाटावी. त्यामध्ये हे बेसनाचं सारण भरून पुन्हा लाटी करावी. बिस्किट रोटी लाटून मंद आचेवर तेलामध्ये खरपूस तळून घ्यावी. आता आपण जातो तिसऱ्या रेसिपी. तिसरी रेसिपी काय आपली? टोमॅटो रसम. टोमॅटो रस्सम. मध्ये टोमॅटो सार म्हणतो आम्ही. सार ते भाताबरोबर खायला एकदम मस्त चांगला वाटतं. मस्त लागतं. ओके, मला सुद्धा खूप आवडतं टोमॅटो रस्सम. ओके, साहित्य सांगतं मला काय काय? हे काय केलंय पहिलं? हे टोमॅटो शिजवून वाटलेलं आहे. हा टोमॅटो चुरा. लाल दोन मिरची, कोथिंबीर, जिरा, मेथी आणि हिंग पावडर, धणे आणि कढीपत्ता, उडीद डाळ, मोहरी, हळद आणि मीठ. ओके, साहित्य बघितलेलं आहे. हे आपण फक्त टोमॅटो शिजवलेले आहे. आपण मिक्सर मधून ते काढून वाटून घेतलेलं आहे. बाकी त्यात काही नाही. आता ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. काय करायचं मला सांगा. आता खोबरेल तेल टाकलेलं आहे. हो. हां, हे घ्या. उडीद डाळ पहिले. प्रत्येक रेसिपीमध्ये उडीद डाळ ही दिसते. सर्व ह्याच्यामध्ये नाही, फक्त रसम, बिस्किट रोटी, कडगी चक्का,
फक्त अच्छा, म्हणजे सर्व आज- सर्वमध्ये नाही. ओके. आणि तुमचं आमच्या कोकणीमध्ये चणगशी, मुगांगशी, तोरिंगशी आणि वलवल, अवियल, तलासे सर्व लागत ही नाही. तुमची नावं अशी कशी? आमचं कोकणी पद्धती ना. कोकणी आता गोवा गेलं का वेगळ्या पद्धत, आता कोकणात गेलं का वेगळ्या पद्धत, आता मँगलोर गेलं का वेगळी पद्धत. बरं हे बस एवढे? हा बस. ओके, आता काय? आणि दाणे टाका. आणि जिरा. मेथी दाणे. मेथी दाणे भस्कन टाकू नका, नाही तर कडवट होईल ते. नाही नाही 1 2 4 थोडं निमित्त मात्र बोलतो ना, तेवढं थोडा नाव जास्ती कळलं कडवं पटवलं जास्त येणार. दोन्ही मिरची बेडगी आणि पांडी म्हणतात, दोन्ही मिरची होय. तिखट हा, आणि तिखट आणि रंगवाली. होय कलरसाठी बस. आणि कढीपत्ता बस. आणि राई. राई याच्यातच टाकायची? हा रायाचे टाकायचे थोडा. बरं. बस 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 बस. हला खोबरा. खोबरं किती टाकू? हा टाका, सर्व सर्व टाका. सगळं टाकू? हा टाका. ओके. आणि आपला असे पटोळे हिंग पावडर. हिंग पावडर. हल्दी पावडर 1 चमच. बस. आणि सगळ्यात छोटी टोमॅटो का? हा चला. त्याला तर आपला ते वाटायचे मिश्रण तयार झालेलं आहे आणि ते वाटून टाकायचं. बरं, हे टोमॅटोचं काय करायचं मग? टोमॅटो नंतर ते उकळी करताना टाकायचं, आता नाही. अच्छा, आता नाही. एक टोमॅटो शिजवून पिसलेलं तयार आहे, ओके. ते उकळी येताना हे टाकायचे. अच्छा, होय. असा लोचा आहे. आम्ही नाही तसे केलं तर स्वाद अजून एकदम उठून येईल. आता मिक्सर मधून काढतो, तुम्ही एकदम उठून जाऊ नका. थांबा, आलो पटकन जाऊ. आमचं मिक्सर मधून वाटण आम्ही काढलेलं आहे. आता पुढे काय करायचंय? आता आपलं ते कोबेल तेल टाकलेलं आहे. ओके. आणि त्याला राई टाका. ओके. हा कढीपत्ता. वाटलेलं हे टाका, सर्व सामान सगळे टाकू? 6 टाका. टोमॅटो थोडं हे टाका. पाणी वॉटर आता. झालं अजून? हां क्या बात आहे. आता हे उकळी आलेलं आहे बघा. तर टोमॅटो चूर टाका, कापलेला टोमॅटो चुरा सर्व टाका. सगळं टाकू का? हा सर्व टाका. ते खाताना लागायला पाहिजे. लागलं तर ते एकदम टेंडर होणार, ते एकदम मऊ होणार. पिकलेलं असेल मग मऊ होणार. बरोबर. त्यामुळे काही त्रास नाही. ओके. तुम्हाला एकदम फुल टेस्ट येणार. बरं, व्हेज मधली तुमची एकदम स्पेशल डिश कुठली हो? कुठला कोकणी व्हेज म्हणजे आपल्यामध्ये चणागशी, तोरिंगशी मगाशी सांगितलं आणि बटाटो सॉंग म्हणतो आम्ही. पोटॅटो सॉंग म्हणजे? सॉंग म्हणजे गाणं नाही, मग पोटॅटो सॉंग म्हणजे भाजी. हा, ते कांदा, अच्छा, पोटॅटो साल काढून कापून आणि फक्त चिंचेचं कोळ आणि हे आपला हिंग आणि फक्त मिरची, बाकी काय नाही. पोटॅटो सॉंग. हा तुम्हाला एकदम फर्स्ट क्लास. चपाती आणि पुरी बरोबर केलं तर फर्स्ट क्लास. पोटॅटो सॉंग म्हणजे भाजी आहे ना, ते तुम्ही बटाटा वगैरे घालता तसं नाहीये ते. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जेवणात जसं प्रसादाच्या वेळी बटाट्याची भाजी असते, तसं बटाटा सॉंग आहे. पोटॅटो सॉंग. हा ओके, लक्षात आलं माझ्या. हा तर कोथिंबीर घाला. कोथिंबीरीचा एक वेगळा वास येतो नाही का? हा. आणि सगळ्यात शेवटी आता मीठ घाला. मीठ घाला, मीठ टाका. आता मला एक सांगा, ते साऊथ इंडिया म्हणजे दक्षिणला जो टोमॅटो, साऊथ मद्रास. हा, मद्रासला. आणि आपला हा नाही, ह्याच्यात आणि तो टोमॅटो रस्सम. टोमॅटो रस्सम म्हणजे एवढा गट्ट गाढ नसतो. ते पातळ येतं, पातळ करतात. ते पलटं ते आपल्या मेदू वड्यासाठी, रसम वड्यासाठी चालेल ते. हा. आणि आता आपलं चावल बरोबर, राईस बरोबर ते जमणार नाही. हे पण साऊथला तर खातात की असं खातात. आपलं कर्नाटक, आपलं साऊथ इंडियामध्ये हे चांगलं जास्ती चालतं. हो. हा बरोबर. भाताबरोबर एकदम फर्स्ट क्लास. भाताबरोबर फर्स्ट क्लास. भाताबरोबर फर्स्ट क्लास. भात शिजत टाका आणि हे बनवायला घ्या. आणि कोणाचे विकनेस आहे तो द्वादशीमध्ये असा होईल.
होय काय हा नक्की रोज हे घेतलं तर? हा नक्की लिहायला घ्या. जर तुम्ही असे असाल तर असे व्हाल. 10 दिवस रोज करायला लागेल. लिहून घ्या तुम्ही साहित्य आणि कृती. टोमॅटो रसम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो प्युरे, सुकी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, धणे, हिंग, जिरं, कढीपत्ता, उडीद डाळ, हळद, मोहरी आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये उडीद डाळ, जिरं, मेथी, बेडगी मिरच्या, कढीपत्ता, मोहरी, ओलं खोबरं, हळद आणि हिंग घालून मिश्रण परतून वाटून घ्यावं. पॅन मध्ये खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि वाटलेला मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये टोमॅटो प्युरे, पाणी, टोमॅटोचे तुकडे, मीठ आणि कोथिंबीर घालून रसम उकळवून घ्यावं.